जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो आणि कधी कधी आपल्याला कॉपीराइट स्ट्राईक किंवा क्लेमची प्रॉब्लेम येते, पण आपण जो व्हिडिओ अपलोड करतो तो चोरीचा पण नसतो आणि आपण कोणाची स्क्रिप्ट पण चोरी केली नसते, तरी पण का बरं आपल्या चॅनलवर कॉपीराइट स्ट्राईक किंवा क्लेमची प्रॉब्लेम येते? तर तुम्ही अशी एक चूक करता फ्रेंड्स, त्यामुळेच तुम्हाला ह्या प्रॉब्लेमला फेस करावा लागतो। ते कोणती चूक आहे आणि ती चूक कशी टाळायची ह्याबद्दलची सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। नमस्कार मित्रमैत्रिणी, मी आहे उज्ज्वला बन्ने आणि स्वागत करते तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। फ्रेंड्स, जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो आणि त्यामध्ये एक म्युझिक ॲड करतो, तर ती म्युझिक असते कॉपीराइटवाली। पण आपण कधी कधी यूट्यूबवरूनच कॉपीराइट फ्रीवाली म्युझिक अपलोड करतो, तरी सुद्धा आपल्याला कधी कधी हा प्रॉब्लेम येतोच। का बरं? कारण की ज्यांचे ओरिजिनल म्युझिक असते ते कधी कधी आपल्याला स्ट्राईक सुद्धा देऊ शकतात। म्हणून यूट्यूबवरून म्युझिक अपलोड न करता दुसऱ्या इथून आपण अपलोड करायची असते। ती कुठून करायची त्याबद्दलची मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते। सर्वात आधी आपल्याला आपलं चॅनल क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचे असते। क्रोम ब्राउझरमध्ये चॅनल ओपन केल्यानंतर आपल्याला तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल म्युझिकचे आयकॉन दिसते, त्याला प्रेस करायचे असते। ती असते यूट्यूबची ऑडिओ लायब्ररी। त्यामध्ये खूप सारे आपल्याला म्युझिक अवेलेबल असतात आणि आपल्याला ज्या प्रकारे पाहिजे ते सुद्धा तिथं अवेलेबल असतात। जसं मूड, जसं आपलं सॅड आहे की आपण सॅड आहोत तर सॅड म्युझिक, जर हॅपी आहोत तर हॅपी, अँग्री आहोत तर अँग्री, असं खूप सारे वेगवेगळे म्युझिक त्यामध्ये अवेलेबल असतात आणि त्या म्युझिकला कधीही आपल्याला स्ट्राईक किंवा क्लेमची प्रॉब्लेम येणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल ठेवा, जेणेकरून मी असेच नवीन नवीन टिप्स ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन येते। चला तर मग भेटूयात असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स।